आजच्या बैठकीमध्ये अरे काय करताय तुम्ही? आहे तो त्यांना महिना संपायच्या आधी लाभार्थी ज्या लाडक्या बहिणीच्या आहेत त्यांना प्राप्त होईल। अखेर सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की प्रत्येक महिन्याचा हप्ता हा शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तारित होत असतो। त्या अनुषंगाने शेवटच्या 2 दिवसांमध्ये राज्यातील तब्बल 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12वा हप्ता विस्तार सुद्धा होतच आहे। तुम्ही सुद्धा आताच व्हिडिओच्या माध्यमातून ऐकलेलं आहे की थेट लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमनी सांगितले आहे की प्रत्येक महिन्याचा हप्ता शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तार होत असतो, म्हणजेच महिना संपायला आल्यास तो हप्ता सुद्धा वितरित होत असतो। त्या अनुषंगाने आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12वा हप्ता विस्तार सुद्धा होतच आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, आज एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे विस्तार करणं शक्य होत नाही। त्यामुळे आज उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये राज्यामधील 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12वा हप्ता विस्तार सुद्धा होणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, आज प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, म्हणजेच आज 20 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता विस्तार होत आहे। तर ते 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा, तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा आज जून महिन्याचा हप्ता मिळणार आहे। उर्वरित जिल्ह्यांमध्ये उद्या आणि परवा सुद्धा पैसे येणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो, काही बहिणींना आज जून महिन्याचा हप्ता मिळणार नाही आणि पुढे सुद्धा त्यांना जून महिन्याचा हप्ता मिळणार नाही। कारण तुम्हाला सुद्धा माहिती असेल की अंगणवाडी सेविका असतील, शिक्षिका असतील, मुख्याध्यापिका असतील, यांनी सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे निदर्शनास सुद्धा आलेले आहेत। म्हणजेच त्या बहिणींना यापुढे जून हप्ता आणि पुढील हप्त्यांचे पैसे मिळणार नाही। ज्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील, पात्रतेमध्ये बसत असतील, त्याच बहिणींना जून हप्ता आणि पुढील हप्त्यांचे पैसे देण्यात येणार आहे। त्या संदर्भात आज माहिती सुद्धा देण्यात आली। तर बघा लाडक्या बहिणींनो, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी प्रमुख 20 जिल्ह्यांमध्ये सकाळपासून जून महिन्याचा हप्ता विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा सुद्धा होतच आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो, सर्व लाडक्या बहिणींना जून महिन्याचा 12वा हप्ता मिळणार नाही। थेट राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश सुद्धा दिलेला आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जून महिन्याचा हप्ता सोडण्यात आलेला आहे, परंतु सरसकट सर्व बहिणींना जून महिन्याचा 12वा हप्ता मिळणार नाही। थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। म्हणजेच ज्या लाडक्या बहिणी गरीब बहिणी असतील, ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील, ज्या लाडक्या बहिणी जून हप्त्यासाठी वाट पाहत असतील, ज्या बहिणी पात्रतेमध्ये बसत असतील, त्याच बहिणींना जून हप्ता सुद्धा मिळणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही गरीब लाडकी बहीण असाल, म्हणजेच तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल, तुम्ही दोन्ही भांडी करत असाल, दुसऱ्यांच्या शेतामध्ये काम करत असाल, मजूर असाल, तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता मिळणार आहे। कारण ही योजना राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील बहिणींसाठी सुरू करण्यात आलेली योजना सुद्धा आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज प्रमुख 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। उद्या 8 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी 8 जिल्ह्यांमध्ये हे पैसे सुद्धा येणार आहेत। बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी पैसे सोडणं शक्य होत नाही। कारण हे पैसे तुमच्या आधार कार्डच्या आधारावरती तुमच्या बँकेमध्ये येत असतात। त्यामुळे आज 20 जिल्ह्यामध्ये पैसे येतील, उद्या 8 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी 8 जिल्ह्यामध्ये पैसे सुद्धा येणार आहेत। परंतु त्या अगोदर आपण पात्रता बघून घेऊयात। ज्या लाडक्या बहिणी पात्रतेत बसत असतील त्यांनाच पैसे मिळणार आहेत। बघा, तुमचा जिल्हा आजच्या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्ही सुद्धा पात्रतेमध्ये बसत असावेत। ज्या बहिणी पात्रतेमध्ये बसत असतील त्यांनाच आज पैसे मिळणार आहेत। तर बघा लाडक्या बहिणीनं जी पहिली पात्रता घालण्यात आलेली आहे, ती पहिली पात्रता अत्यंत महत्त्वाची आहे। बघा, ती पहिली पात्रता उत्पन्नाची आहे। म्हणजेच लाडक्या बहिणीनं, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती त्यावेळेसच सांगण्यात आलेलं होतं की ज्या बहिणींचं उत्पन्न 2,50,000पेक्षा कमी असेल त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल। परंतु बघा, ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू झालेली होती त्यावेळेस काही बहिणींचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी होते। त्या बहिणींना 1 वर्ष लाभ देण्यात आलेला आहे। परंतु जर तुमचं या चालू वर्षामध्ये उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त झालेलं असेल, 2.5 लाखांच्या पुढे गेलेलं असेल, तर तुम्हाला या योजनेमधून अपात्र सुद्धा
करण्यात येणार आहे। तुमचे ऑनलाईन पद्धती उत्पन्न सुद्धा चेक केले जाईल। ज्या बहिणी उत्पन्नाच्या पात्रतेमध्ये बसत असतील त्यांना आज जून हप्ता सुद्धा मिळणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींनो दुसरी पात्रता 4 चाकी गाडीची आहे। बघा, ज्या बहिणींकडे 4 चाकी गाडी असेल, ज्या बहिणी 4 चाकी गाडीमधून फिरत असतील अशा बहिणींसाठी ही योजना सुरू करण्यात आलेली नाही, त्यामुळे त्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत। परंतु ज्या लाडक्या बहिणी 4 चाकी गाडीमधून फिरत नसतील, ज्या बहिणी रेल्वेने प्रवास करत असतील, ज्या बहिणी बसने प्रवास करत असतील, ज्या बहिणी 2 चाकीवरती प्रवास करत असतील, सायकल असेल, बैलगाडी असेल, अशा प्रकारच्या वाहनांवरती प्रवास करत असतील, म्हणजेच त्यांच्याकडे ती वाहने असतील तर त्यांना पैसे येतील। परंतु ज्या बहिणींकडे 4 चाकी गाडी असेल त्यांना पैसे येणार नाही, त्यांचे अर्ज रद्द करण्याचे आदेश तातडीने सुद्धा देण्यात आलेले आहे। सोबतच लाडक्या बहिणींनो तिसरी पात्रता नोकरीची आहे। बघा, ज्या लाडक्या बहिणी शासकीय कर्मचारी असतील, याच्यामध्ये अंगणवाडी सेविका असतील, शिक्षिका असतील, मुख्याध्यापक असतील, पर्यवेक्षक असतील किंवा रेल्वेमध्ये कर्मचारी असतील, विमानांमध्ये कामगार असतील, म्हणजे सरकारी जेवढे पण कार्यालय आहेत त्या कार्यालयांमध्ये जर तुम्ही कामगार असाल, याच्यामध्ये महानगरपालिका असेल, तुमचं तालुक्याचं तहसील ऑफिस असेल, म्हणजेच लाडक्या बहिणींनो सरकारी नोकरीमध्ये तुम्ही सुद्धा कामगार नसायला पाहिजे। शिपायापासून ते तुम्ही चांगल्या नोकरीमध्ये कामाला नसावे, सरकारी नोकरीमध्ये ज्या ज्या बहिणी कामाला नसतील अशा सर्व बहिणींसाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे। बघा, चौथी पात्रता योजनांची आहे। बघा, चौथी पात्रता महत्त्वाची आहे। या 3 पात्रतेमध्ये तुम्ही जर बसलेला असाल तर तुम्ही या चौथ्या पात्रतेमध्ये बसत असावेत। बघा, चौथी पात्रता योजनांची आहे। बघा, ज्या बहिणी फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील अशा बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ अजून पुढील 4 वर्षे घेता येणार आहे। म्हणजेच ही 5 वर्षांसाठी सुरू करण्यात आलेली योजना होती, तर त्याचं 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। त्या अनुषंगाने लाडक्या बहिणींनो पुढील 4 वर्ष तुम्हाला अजून या योजनेचा लाभ घेता येणार आहे, फक्त तुम्ही एकाच योजनेचा लाभ घेत असावे। परंतु लाडक्या बहिणींनो आज तुमच्या खात्यामध्ये फक्त जून महिन्याचा हप्ता येणार नाही, तर या जून हप्त्यासोबत गॅस कनेक्शनचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। परंतु गॅस कनेक्शनसाठी सुद्धा पात्रता घालण्यात आलेली आहे, म्हणजेच लाडक्या बहिणींनो जून महिन्याचा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। परंतु जून हप्त्यासाठी पात्रता घालण्यात आलेली होती, ते पात्रता तुम्हाला सांगितलेली आहे। परंतु गॅस कनेक्शनसाठी ज्या पात्रता घालण्यात आलेल्या आहेत त्या पात्रतेमध्ये सुद्धा बसत असावे। ज्या ज्या बहिणी गॅस कनेक्शनच्या पात्रतेत बसत असतील त्यांना गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत। बघा, गॅस कनेक्शनची पहिली पात्रता म्हणजे तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असावा। बघा, अर्जांची छाननी करण्यात आलेली होती, त्या छाननीमुळे भरपूर लाडक्या बहिणींना मेसेज सुद्धा आलेला आहे की त्यांचा अर्ज रिजेक्ट करण्यात आलेला आहे। बघा, ज्या ज्या लाडक्या बहिणींना रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला असेल त्यांना जून हप्ता मिळणार नाही, परंतु ज्या बहिणींना रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला नसेल त्यांना जून हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे देण्यात येणार आहे। तर बघा, गॅस कनेक्शनच्या पैशांसाठी पहिली पात्रता घालण्यात आलेली आहे, ते पहिली पात्रता तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असावा। सोबतच जे दुसरी पात्रता घालण्यात आलेली आहे तर दुसरी पात्रता म्हणजे तुमच्याकडे कोणत्या तरी कंपनीचा गॅस असावा। याच्यामध्ये भरपूर कंपनी आहेत, लाडक्या बहिणींनो तुम्ही कोणत्याही कंपनीचा गॅस घेतलेला असेल तरी पण तुम्हाला पैसे येणार आहेत, कारण ते गॅस ऑनलाईन पद्धतीने रजिस्टर सुद्धा झालेलं आहे। सोबतच लाडक्या बहिणींनो जे तिसरी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती तिसरी पात्रता KYC ची आहे। बघा, तुम्ही जर गॅस कनेक्शनची KYC केलेली असेल तरच मला पैसे येणार आहेत, कारण KYC केल्यानंतरच तुम्हाला हे पैसे सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यासोबत गॅस कनेक्शनसाठी जी चौथी पात्रता घालण्यात आलेली आहे ती चौथी पात्रता म्हणजे गॅस कनेक्शनचे तुमच्याकडे पासबुक असायला पाहिजे। बघा, भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांनी गॅस खरेदी केलेला नाही, परंतु त्यांनी चुकीच्या पद्धतीने गॅस भरून आणलेला असेल, त्यांच्याकडे गॅस कनेक्शनचे पासबुक नसेल, अशा बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार नाहीत। बघा, लाडक्या बहिणींनो 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे 20 तांत्रिक होणार आहेत। म्हणजेच आज प्रमुख 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। उद्या 8 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी 8 जिल्ह्यांमधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। तर आज ज्या 20 जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडण्यात आलेले आहेत ते 20 जिल्हे आपण एका मिनिटामध्ये बघणार आहोत। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा।
ठेवा। तर बघा लाडक्या बहिणीनं या 20 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा गडचिरोली, दुसरा जिल्हा गोंदिया जिल्हा, तिसरा जिल्हा भंडारा जिल्हा, चौथा जिल्हा नागपूर जिल्हा, पाचवा जिल्हा चंद्रपूर जिल्हा, सहावा जिल्हा वर्धा जिल्हा, सातवा जिल्हा यवतमाळ जिल्हा, आठवा जिल्हा अमरावती जिल्हा, नववा जिल्हा अकोला जिल्हा, 10वा जिल्हा वाशिम जिल्हा, 11वा जिल्हा हिंगोली जिल्हा, 12वा जिल्हा नांदेड जिल्हा, 13वा जिल्हा परभणी जिल्हा, 14वा जिल्हा लातूर जिल्हा, 15वा जिल्हा धाराशिव जिल्हा, 16वा जिल्हा बीड जिल्हा, 17वा जिल्हा जालना जिल्हा, 18वा जिल्हा बुलढाणा जिल्हा, 19वा जिल्हा पुणे जिल्हा आणि 20वा जिल्हा म्हणजे मुंबई जिल्हा। बघा या प्रमुख 20 जिल्ह्यांमध्ये आज दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार आहेत, म्हणजेच जून हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहे। सोबतच लाडक्या बहिणीनं काही प्रमुख बँकांची निवड करण्यात आलेली आहे। तर याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, पोस्ट बँक असेल, महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल, या बँकेमध्ये पैसे येतील। परंतु ज्या बँकांना डीबीटी नसेल त्या बहिणींना पैसे येणार नाहीत। सोबतच ज्या बहिणींनी आधार कार्ड बँकेशी लिंक केलेलं नसेल त्या बहिणींना सुद्धा पैसे येणार नाही। तर बघा लाडक्या बहिणीनं लाडक्या बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आलेली होती, ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। त्यामुळे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा।